चुरा चुरा कर माखन खाया, गवलन का नंद कुंवर कन्हैया। काहे बरहाई दिखावत मोही, जानत हो प्रभु पना तेरा सब है। और बात सुन उखल सुगला, और बात सुन उखल सुगला, बांध दिया तू अपना गोपाला। काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु पना तेरा सब है। फेरत बन बन गौआ चरावत, फेरत बन बन गौआ चरावत। कहे तुकया बंधू लकड़ी ले ले हाथ। काहे बरहाई दिखावत मोही बोलो नका। जानत हूँ प्रभु पना तेरा सब है। मथुरेचा राया माझे दंडवत पाया। माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेसाठी निवड केलेला हा अभंग आणि अभंगावर काही निरूपण करण्याच्या पूर्वी द्यायचा तो परिहार असा आहे। जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर आपल्याला बोलायचं म्हणलं तर प्रस्तावनेमध्ये मी 2 वाक्य टाकणार आहे। सगळी मंडळी श्रीसंत वामन भाऊच्या कृपेला पात्र झालेली मंडळी आहात। त्याचं कारण असं आहे, वैराग्य मूर्ती वैराग्य राग रसिक सद्गुरु श्री ब्रह्ममूर्ती संत श्री वामन भाऊ महाराज
यांचा पालखी सोहळा वास्तविक पाहिलं तर साधू संत जात असताना साधू संत फार मोठा रस्ता पाहत नाहीत, अशा रस्त्याने संत जातात की त्या रस्त्याने गेल्याच्या नंतर एका एका गावाचा जसं फेडीत पाप ताप कुखीत त्रिचे पादप समुद्राशी जाय आप गंगेचे जैसे, तसे महापुरुष निघाले श्री गहिनीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन आणि सद्गुरु भाऊ येत असताना आपल्या गावातून आले आणि या गावामध्ये मुक्काम म्हणजे पालखी तळातलं हे गाव आहे. दोन नंबरचा बर का, लक्ष द्या. आपला मुक्काम किती आहे? हा 2. किती नंबरचा? नंबर 2चा नाही बर का. किती नंबरचा आहे? 2 नंबरचा. आणि 2 नंबरचा मुक्काम असल्यामुळे, कारण 2 नंबरचा आणि नंबर 2चा याच्यात फरक आहे. विठाला मग ते आमचे मोहन बाबा म्हणत असतात भारुडामध्ये, दुसरा मुक्काम पुढे लागे मातावळी, आभाळाने धरली फळी, संत करीते आंघोळी की माझे माय. तसं हा दुसरा मुक्काम आहे आणि या मुक्कामाच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकी हे गहिनीनाथ गडावर आणि श्री गुरु बाबांवर परंपरेने प्रेम करत आलेलं गाव आहे. परंपरेने आज नाही तर आमचे वाडवडीलही त्याच, जसं तुकोबराय सांगतात, माझे वडिलाची विराशिका देवा तुझी चरण सेवा. सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज त्यांच्या पुढे ही परंपरा ज्यांनी सद्गुरु भाऊंच्या हातात दिली असे यादव बाबा. बाळेवाडी त्यांचं गाव आहे आणि बाळेवाडी गावचे असणारे यादव बाबांनी ही परंपरा सद्गुरु भाऊंच्या हातात दिली. गहिनीनाथापासून आलेला करंट, जी ऊर्जा आहे ती यादव बाबा पर्यंत आली आणि यादव बाबांनी ती भाऊंच्या हातामध्ये सुपूर्त केली. सद्गुरु भाऊंनी ती परंपरा पुढे गोरक्ष बाबांच्या हातात दिली आणि आज ती दिव्य परंपरा, उज्ज्वल परंपरा, ओजस्वी परंपरा चालवण्याचं तेजस्वी काम करणारे माझे आणि तुमचे सगळ्यांचे गुरुवर्य पूज्य श्री महंत बाबा, मोठ्या माणसाचं नाव घेत असताना आदराने घ्यावं म्हणून गुरुवर्य पूज्य श्री बाबांनी मला आज्ञा केली आणि आज्ञा करत असताना त्यांनी जे वाक्य सांगितलं, त्यांनी सांगितलं, उद्या तू कुठे आहेस? म्हटलं मी आहे, गावी आहे. म्हटले मग उद्या आपलं घरातलं कीर्तन आहे. शब्द काय वापरला? उद्या आपल्या घरातलं कीर्तन आहे. मग म्हटलं कुठलं कीर्तन आहे? म्हणले मातावळीला काल्याच्या कीर्तनाला जा. मला 2-3-4 कीर्तनं आहेत, सकाळी मी भेट देऊन जाईल. बाबा या ठिकाणी सकाळी येऊन नाश्ता करून आणि कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे परमार्थ स्नेही आणि गुरुवर्य बाबांवर नितांत प्रेम करणारे डोके साहेब, त्यांचा पूर्ण परिवार, गावकरी मंडळी, आदरणीय पूजनीय सगळे टाळकरी मंडळी, पंढरीनाथ महाराज आहेत, केशव महाराज आहेत आणि इकडे माधव काय म्हणतो ओम महाराज आहेत, आमचे आप्पा, सर्व टाळकरी मंडळी, रोहिदास बापू आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. बाबांनी सांगितलेली सेवा आहे. आज माझं परम भाग्य असं आहे, कीर्तनासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव उपस्थित आहेत. काकांसाठी सगळ्यांनी टाळी वाजवा. या सृष्टीमध्ये जर पूजनीय कोण असतील तर भगवंताची विभूती म्हणून काही गोष्टी सांगितल्या. त्यापैकी ब्राह्मण देवता ही भगवान परमात्म्याची विभूती मानली जाते. काकांच्या चरणारविंदी मस्तक टेकवतो आणि घेतलेल्या शिवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आणि म्हणून या ठिकाणी आज हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह काही आगळा वेगळा सप्ताह आहे. आगळा वेगळा म्हणण्याचं कारण असं आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये आम्ही मगाशी नाश्ता केला, बसल्यानंतर काही चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये असाही विषय झाला, आपले अण्णा त्या ठिकाणी होते
असाही विषय झाला की पूर्वीच्या काळामध्ये गव्हाचं अन्न हे दुर्मिळ होतं, दुर्लभ होतं, दुरापास्त होतं. आता मला सांगा, आता गव्हाचं अन्न दुर्मिळ आहे? आता दुर्मिळ आहे बाजरीची भाकर. म्हणून तर हायवे रोडला बऱ्याच ठिकाणी अशा पाट्या लावलेल्या असतात, येथे चुलीवरची गरम भाकरी आणि पिठलं मिळेल. असते का नाही? जे दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, ते आता माणसाला हवं हवंसं वाटतंय. मोठा मोबाईल, अँड्रॉइड फोन, सगळ्यांना त्याची अपेक्षा लागली. आता ज्याच्याकडे जितका छोटा मोबाईल तेवढा तो श्रीमंत. कारण मोबाईल म्हणजे लहान लेकरापेक्षा वाईट आहे, ते कधी वाजल सांगता येत नाही. आणि म्हणून चिंतन सेवेसाठी जो आपण अभंग घेतलेला आहे, तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग नाही. जरा लक्ष देऊन ऐका. कीर्तन कमी वेळ करायचं आहे, जोपर्यंत गॅसचा आवाज येतोय तोपर्यंतच कीर्तन करायचं. पण जेवढा वेळ कीर्तन करायचं आहे, तुम्ही मला तुमच्या जीवनातले 2 तास मला देणार आहात. मला म्हणजे या स्टेजला देणार आहात. आणि तुमचे 2 तास मला वाया घालवायचे नाहीत. काहीतरी तुम्हाला गोड चिंतन द्यायचंय राहिलेल्या वेळेत. हा माझा प्रयत्न असेल. श्रीगुरु बाबांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने हा जो माझा प्रयत्न आहे, या प्रयत्नाला अभिमानाने नाही, अहंकाराने नाही, पण नम्र भावनेने या अभंगाची सेवा करत असताना आपल्याला 2-3 पैलू या अभंगाचे पाडता येतात. हा अभंग मुळात कोणाचा आहे हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हा अभंग कुठल्या प्रकरणातला आहे. बरं का, स्वयंपाक करणारी मंडळी असतील, तुम्ही आपसात थोडंसं बोलू नका, आणि बोलले तरी हळूहळू बोला. बोलू नका, इकडे लक्ष द्या. आणि बोलू नका हे सुद्धा बोलू नका पुन्हा, कारण बोलू नका हे सांगण्यात पुन्हा चर्चा होते. विठ्ठला जरा लक्ष द्या. बघा आता हा अभंग कुठल्या प्रकरणातला आहे हे प्रकरण समजण्यासाठी दिंडीत जावं लागतं. हे प्रकरण समजण्यासाठी दिंडीत जावं लागतं. आणि दिंडीत जाऊन फक्त पुढचे गावं घेत चालायचं नाही, तर वारकऱ्याबरोबर भजन करावं लागतं. वारकऱ्यात राहावं लागतं, भजन करावं लागतं. आणि भजन करत असताना मग त्या माणसाला कोणता अभंग कुठल्या प्रकरणातला आहे हे समजतं. आलं लक्षात? आणि जर दिंडीत आला पण भजनात चालला नाही, तर त्याला हा अभंग कुठल्या प्रकरणातला आहे हे समजत नाही, पण त्याला दुसरेच प्रकरण समजते. म्हणून हा अभंग हिंदुस्तान प्रकरणातला आहे, हिंदुस्तान प्रकरणातला आहे. आणि हा अभंग मराठी भाषेत नसून हिंदी भाषेमध्ये आहे. चुरा चुरा कर मागण खाया, गवल नका नंद कुंवर कन्हैया. आता याच्यामध्ये काही थोडे बहुत पाठभेद आहेत. काही बराई, काही ठिकाणी बराई शब्द आहे आणि काही ठिकाणी बढाई शब्द आहे. तर बराई शब्दाचाही अर्थ बढाईच होतो. आणि जानत हूँ प्रभु पडा तेरा सबही. हिंदुस्तान प्रकरणातील हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा नसून हा तुकोबारायांचे बंधू कान्होबारायांचा अभंग आहे. हा कान्होबारायांचा अभंग आहे. जसे तुकोबारायांचे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत, त्याच पद्धतीमध्ये त्यांचे बंधू देखील काय करतात, त्यांचेही अभंग आहेत. आणि त्यांच्या अभंगाचा स्वतंत्र गाथा नसून जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्येच त्यांचे अभंग आलेले आहेत. पण कावो महाराज हा अभंग तुकोबारायांचा आहे का हा अभंग कान्होबा महाराजांचा आहे हे आम्हाला कसं समजणार? त्याच्यासाठी गोड असा अर्थ समजण्यासाठी एक भाग आहे. जिथं जिथं तुकया बंधू असा पाठ आला त्या ठिकाणी तो अभंग तुकोबारायांचा नसून त्यांच्या भावाचा आहे.
तुम्हाला समजण्यासाठी म्हणून जुनी ज्येष्ठ टाळकरी मंडळी आहेत, कान्होबारायांचे असे काही अभंग आहेत ते आपण रोज म्हणतो, पण आपल्याला माहिती नसतं की हा अभंग कान्होबारायांचा आहे. काकडा भजनाच्या पहिल्या मालिकेमध्ये मंगलाचरण पहिले, त्याच्यामध्ये 2 अभंग कान्होबारायांचे आहेत. पहिला अभंग आहे वचन ऐका कमलापती, किंवा ऐके वचन कमलापती. आता कसंही म्हटलं तरी अर्थ एकच आहे. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती. हा अभंग कोणाचा आहे? हा कान्होबारायांचा आहे. तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा. आणि दुसरा अभंग काकडा भजनाच्या पहिल्या मालिकेमध्ये आला, तो अभंग आहे करुणी उचित प्रेम घाले हृदयात. तर तो अभंग आहे तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा. वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरु जोग महाराजांच्या मालिकेनुसार 13 वासुदेव त्या मालिकेमध्ये आहेत. त्या 13 वासुदेव आणि आंधळ्या पांगळ्यापैकी 2 वासुदेव हे कान्होबारायांचे आहेत. पहिला वासुदेव आहे त्यांचा गातो वासुदेव मी ऐका, तुकया म्हणे तुकया बंधू राम म्हणागा, हे त्याचं शेवट आहे. आणि दुसरा एक त्यांचा वासुदेव आहे, आता तो मला उपस्थित होत नाही, पण बहुतेक मनुराजा एक देहपुरी हा असायला पाहिजे. आणि म्हणून असे तुकोबारायांचे बंधू कान्होबारायांचे 2 वासुदेव आहेत. त्यांचे काही नाटही आहेत, असे अनेक अभंग त्यांचे आहेत. त्यांच्या अनेक अभंगापैकी प्रसिद्ध असा गोड असा आणि आपल्या सद्गुरु गहिनीनाथांच्या परंपरेला अतिप्रिय असलेला हा अभंग आहे. हा अभंग सद्गुरु श्री गुरुवारी महंत पूज्य श्री विठ्ठल बाबाई घेत असतात आणि या अभंगावर बाबा नेहमी कीर्तन करत असतात. पूज्य गोरक्ष बाबाई हा अभंग घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हटले होते गॅस बंद झाला की कीर्तन बंद. त्याचा अर्थ असा नाही, गॅस बंद होऊन झालेलं अन्न थंड होईपर्यंत कीर्तन करणं ही माझी जबाबदारी आहे. कारण एवढं गरम जर तुम्ही खाल्लं तर तुमचे तोंड भाजतील. असू द्या, प्रसाद आहे आणि प्रसाद हा झालेला आहे. आता काही राहिला असेल तर ती मंडळी करतील. आता थोडं लक्ष द्या. हा अभंग हिंदुस्थान प्रकरणातला आहे, कान्होबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या द्वारे कान्होबाराय कृष्ण परमात्म्याचा आणि गोपिकेचा संवाद प्रगट करतात. विठाला असा काय संवाद आहे कृष्ण परमात्म्याचा आणि गोपिकेचा? तर हा संवाद नसून हा वादातला संवाद आहे. आधी संवाद सुरू होतो का आधी वाद? बोला बोला. आधी काय सुरू होतं? आधी संवाद. आणि संवादातून जर तो संवाद अनुकूलतेच्या दिशेने वाटचाल करू लागला तर तो संवाद राहतो, आणि तो जर प्रतिकूलतेच्या दिशेने वाटचाल करू लागला तर तो वाद होतो. आलं लक्षात? वादात रूपांतर तेव्हा होतं की संवाद राहत नाही आणि संवादातच काय निर्माण होतो? वाद होतो. तशीच काहीतरी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. अशी काय परिस्थिती निर्माण झाली तर कृष्ण परमात्मा गोपिकेंना गवळणींना आपल्या प्रभुपणाची मोठेपणाची बढाई सांगू लागले. आपली बढाई म्हणजे काय? बढाई म्हणजे मोठेपणा. जे नाही ते सांगणं, आपला मोठेपणा. मी कोण आहे, मी काय करतो, माझी सत्ता काय आहे, हे सर्व काही कृष्ण परमात्मा गोपिकेंना सांगू लागले. आणि गोपिकेंना सांगत असताना गोपिकेंना आपल्या मोठेपणाची बढाई सांगू लागले. मी कोण आहे, माझी सत्ता काय आहे, माझ्याकडे किती माणसं आहेत, किती काय आहे, ते सर्व सांगत असताना गोपिकेंनी ऐकून घेतलं नाही. गोपिकेंनी सांगितलं, कृष्णा तुझ्या प्रभुपणाची बढाई आमच्या समोर सांगू नकोस. आम्ही तुला चांगलं ओळखून आहे. चांगलं
ओळखण्यामध्ये दोन प्रकार असतात. एक ओळख असते सामान्य आणि दुसरी ओळख असते. एखाद्या माणसाला म्हटलं का हो ते अमुक अमुक आहेत, त्यांचा तुमचा परिचय आहे का? माणसं म्हणतात हो आहे परिचय. आणि जर तो म्हटला अहो तुमचा परिचय आहे, हो ते पंढरीनाथ महाराज आहेत का, त्यांचा तुमचा परिचय आहे का? सामान्य हो परिचय आहे आमचा, आमच्याकडे येत असतात गावात कधीतरी, प्रवचनाला येतात, कीर्तनाला येतात, भजनाला येतात. आणि एखादा म्हटला अहो तुमची त्यांचा परिचय आहे, अहो चांगला परिचय आमचा त्यांचा, चांगलं ओळखतो मी. हे चांगलं म्हटलं का मग त्याचा अर्थ काय असतो? चांगला परिचय. तसं गवळणी म्हणू लागल्या याला तुझ्या प्रभूपणाला आमच्या इतकं कोणीच ओळखत नाही. विठाला अशी परिस्थिती आहे. आता असा काय प्रसंग निर्माण झाला? गवळणीमध्ये आणि कृष्ण परमात्म्यामध्ये भांडण सुरू झालं, तंटा सुरू झाला. आणि तो तंटा सुरू झाल्याच्या नंतर गवळणी एक नाही दोन नाही तर याच्या पुऱ्या कर्माचा, पूर्ण जीवनातील कर्माचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. काय केलं याने? गोकुळात असताना काय केलं, मथुरेत असताना काय केलं, कसा राहिला, हे सर्व काही त्या गोपिका अभंगामध्ये प्रगट करतात. आता चिंतन करण्यापूर्वी मला एक मुद्दा आपल्या समोर उपस्थित करायचा आहे. पहिला मुद्दा असा आहे, माणूस जीवन जगत असताना सर हे जाहिरातीचं युग आहे. आता आपण पुण्यामध्ये राहतो, काही मंडळी मुंबईला राहतात, काही अहिल्यानगरला राहतात, इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे. हिंदुस्थानमध्ये राहत असणाऱ्या मंडळींना मला सांगा, जाहिरात सध्या सगळ्यांना प्रिय आहे. सामान्य माणसाला जाहिरात प्रिय आहे असं नाही, तर कीर्तनकाराला देखील जाहिरात लागते. प्रत्येक ठिकाणी यूट्यूब आहेत, चॅनल आहेत, इंस्टा, वेगवेगळे काय आहेत त्या ठिकाणी, ट्विटर आहे. सर्व जाहिरातीचं युग आहे. आणि या जाहिरातीच्या युगामध्ये जीवालाही जाहिरात आवडते आणि देवालाही जाहिरात आवडते. मोठेपणा, प्रौढी, स्तुती, प्रशंसा, वाहवा ही देवालाही आवडते आणि जीवालाही आवडते. आता मला सांगा, कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर कोणीतरी चार मंडळी म्हटले वाह महाराज फार गोड कीर्तन केलं, मला बरं वाटतं. जर एखादा म्हटलं महाराज काय कीर्तन केलं, आम्हाला काही समजलंच नाही. प्रशंसा सगळ्यांना आवडते, स्तुती पराविया मुखे रुचिकर. आता मला सांगा, कीर्तनकाराला स्तुती आवडते, टाळकऱ्यांना स्तुती आवडते असं नाही, स्तुती ही देवाला सुद्धा आवडते. अहो देवाला आवडते, मग हे पुरुष सुक्त आहेत, स्त्री सुक्त आहेत, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, काय देवाची केलेली स्तुती आहे. आणि म्हणून जाहिरात करायची जीवालाही सवय आहे आणि देवालाही सवय आहे. पण या जाहिरातीपासून एक असा वर्ग आहे, ते कोसो किलोमीटर, हजारो मीटर दूर राहतात, लांब राहतात, आणि ते आहेत वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराजांसारखे संत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जाहिरात आवडत नाही, त्यांना मोठेपणा आवडत नाही. वास्तविक अशा महापुरुषांच्या ठिकाणी एवढा मोठेपणा आहे, जर त्यांनी ठरवलं, बरं का, त्यांनी ठरवलं ना वाचस्पती बरोबर वाद करायचा, वाचस्पती बरोबर प्रबंध करायचा, तरी ते करू शकतात. ते काय करू शकतात? वाचस्पतीचे नी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी विडिये माझी दडे, महिने भेने वेडा झालो, वेडा झालो,
मध्ये आहे. करीन ते काय मोहे महाराज परी पाहे बीज. परंतु राहत असताना एवढं सामान्य महापुरुष राहतात. सद्गुरु श्री वामनभाऊ महाराजांच्या त्या काळामध्ये अंगावरचं धोतर, शर्ट आणि फेटा कपडे एखाद्या भक्ताने जर त्यांना त्या काळामध्ये 10 पैसे दिले, 50 पैसे दिले, 25 पैसे दिले आणि सांगितलं बाबा हे 1.5 रुपये आहेत, 2 रुपये आहेत, आणि तुम्ही काल बाबांनी बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर सांगितलं, म्हणजे हा जो सप्ताह आहे हा सगळ्यात जुना सप्ताह आहे. म्हणजे मातावळी गावामध्ये, मातकुळी गावामध्ये पहिला सप्ताह जर कोणता असेल तर तो हा सप्ताह आहे. त्याला म्हणायचं नवे करू नये जुने आहे ज्याचे त्याने सांभाळणे. हा, आणि मग त्यांनी सांगितलं, निवांत बसलेले होते, म्हटले मग त्या काळामध्ये अशी पद्धत असायची की 8 दिवस रामकृष्ण हरी भजनाचा जप, 11 दिवस, आणि 11 दिवस रामकृष्ण हरी भजनाचा जप झाला विना पहारा. अगदी हरिपाठ वगैरे हे कीर्तन भजन हे त्या काळात भजन करत असतील, पण जप नामस्मरण विना घ्यायचं, सगळ्यांनी आनंद व्यक्त करायचा. आणि शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी परिसरातली सगळी मंडळी ज्या गावात काला असेल तिथे यायचं, कीर्तन, प्रसाद, कीर्तन, आणि मग तो दिवसभर उत्सव चालायचा, भारुड, कीर्तन, सर्व काही. आणि मग बाबा म्हटले त्या काळातली दक्षिणा म्हणजे 4 आणे, 10 पैसे, 25 पैसे, आणि अशी चर्चा. त्याचा अर्थ असा आहे, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावालो. काय योग्यता या महापुरुषांची आहे हो, या महापुरुषांची योग्यता असे महाराज. त्यांनी जर ठरवलं ना, तेवाचस्पतीशी करी प्रबंध घोडा, हे असो दिठी दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशशी, एवढे जिये महिमेचे करणे, किवाच्या बळे वानुमी कवने, त्या सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. फार गोड आहे महाराज ज्ञानोबा सांगतात, असं जर ठरवलं की सूर्याला साबण लावून आंघोळ घालायची, जमल का? तसं का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे, जमत नाही महाराज. तसं या महापुरुषांचा मोठेपणा एवढा आहे, पण हे जाहिरातीपासून दूर राहिले. यांनी कधी प्रौढी प्रशंसा करून घेतली नाही, आणि जी करत असले तर ती त्यांना आवडली नाही. निंदा मोटकी ऐके तरी कपाळ धरोनी न ठाके, थेंबे विरे वारे न सुके चिखल जैसा. आणि अशा पद्धतीतलं जीवन. पण या गोष्टीमध्ये 2 वर्ग अडकतात. एक वर्ग आहे जीव आणि दुसरा आहे देव. देवालाही महाराज सुट्टी नाही आणि जीवालाही सुट्टी नाही. जीवालाही हौस आहे जाहिरातीची आणि देवालाही आहे जाहिरातीची. विठ्ठला विठ्ठला. ऐका, जाहिरात करत असताना अशा मंडळी समोर करायची, मोठेपणा सांगत असताना अशा मंडळी समोर सांगायचा की त्यांनी तो आपला ऐकून घेतला पाहिजे. आता कृष्ण परमात्मा इथे जाहिरात करतात, मोठेपणा सांगतात. आता एक सूत्र मला याच्यासाठी मांडायचं आहे. नीतिकार चाणक्य आपल्याला सांगतात, शास्त्रामध्ये एक असे महापुरुष आहेत, ज्ञानी आहेत, त्यांचं नाव आहे आचार्य चाणक्य. आणि चाणक्यांच्या बाबतीमध्ये असं सांगतात
त्यांचे जे सूत्र आहेत, हे सूत्र हे कूटनीतीसाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी एकदा तरी कृष्णचरित्र ऐकलं पाहिजे आणि चाणक्य नीतीचा अभ्यास केला पाहिजे. कारण राजकारणातला पहिला गुणधर्म असा आहे, एका मुलाने बापाला सांगितलं, बाप आमदार आहेत, विधानसभेमध्ये आहेत, आणि सांगितलं मला तुम्ही आता वय झालंय तुमचं, आता यावेळेस संधी मला द्या. ते म्हटले तुला संधी देईल पण तुला राजकारणातले डाव कळाले पाहिजे. म्हटलं डाव काय, आता तुमच्या लहानपणापासून मी पाहतोय सगळे डाव मला माहिती आहेत, तुम्ही थोडीशी माघार घ्या, मला संधी द्या. एक काम कर म्हटले, मी सांगतो ते कर. काय करायचं काय नाही म्हटले, वर जा, तिसऱ्या मजल्यावर जा, दुसऱ्या मजल्यावर जा, कारण तिसऱ्यावर पडल्यावर मरण ना, दुसऱ्या मजल्यावर जा आणि गॅलरी मधून खाली उडी टाक आणि तुला खाली आपोआप झेलतो म्हटले. तसं म्हटलं तो गेला, पहिल्या मजल्यावर चढला, म्हणलं दुसऱ्यावर नको, तिथून उडी खाली टाकली. बापाने त्याला झेललंही नाही, काहीच नाही, खाली पडला, लागलं, रडायला लागला. तो म्हटला असं कुठं करत असतात का? म्हटले हाच पहिला डाव आहे, जन्मदात्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. विठाला विठाला चाणक्य आपल्याला सांगतात, फार गोड नीती आहे हो, ऐकली पाहिजे, पाहिली पाहिजे, वाचलं पाहिजे. चाणक्य आपल्याला सांगतात, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना बरे वाईट अनेक प्रसंग माणसाच्या जीवनात येतात, पण असे प्रसंग आल्यानंतर काही प्रसंग समाजाला सांगू नका. त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत, कमीत कमी त्या 5 गोष्टी, 5 विचार, 5 तत्व तरी तुम्ही समाजाला सांगू नका. मग त्याच्यामध्ये नीतिकार चाणक्य आपल्याला सांगतात, आत्मछिद्रम न प्रकाशे. तुमच्या जीवनाला छिद्र पडले, फार मोठी हानी तुमच्या बाबतीमध्ये आली, तुम्ही काय करा, त्याच्यातून मार्ग काढा, पण लोकाला सांगू नका. म्हणले का लोकांना का सांगायचं नाही? म्हणले लोक टिंगल करतील पण तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत. नीतिकार चाणक्य आपल्याला सांगतात, असे कोणते 5 गोष्टी आहेत, कोणते 5 तत्व आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे, जीवन जगत असताना अर्थनाशम. तुमच्या जीवनामध्ये अर्थनाश झाला, तुमच्या जीवनातला पैसा संपला. बरं का, जरा लक्ष द्या, काय झालं, तुमच्या जीवनातला पैसा संपला, पण तुम्ही लोकाला सांगू नका. पैसा आहे असंच दाखवा. पण लोक म्हणते आमचं, लोकांना कळतं ना बँक बॅलन्स किती आहे, कळू द्या, पण ज्या वेळेस तुमच्या जीवनातला पैसा संपला त्यावेळेस तुमच्याकडे येणारा लोकांचा प्रवाह कमी होतो, तुम्हाला मानणारा वर्ग ढिल्ला पडतो, कमी पडतो. याचं कारण या जगामध्ये असं सूत्र आहे, धनवंताला सर्व मान्यता आहे किंमत आहे समाजामध्ये. ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचं काय आहे, धन आहे, धन, धनाला फार मोठी किंमत आहे. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. आणि म्हणून पैसा संपला, लोकांना सांगू नका. दुसरा आहे मनस्तापम. तुम्हाला मनस्ताप झाला, तुम्ही लोकांना सांगू नका, कारण लोक तुमचा मनस्ताप कसा वाढेल
या प्रयत्नात असतात. तिसरा मुद्दा आहे नकळत. आता आपल्याला चिंतनाला वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला पुढे पुढे जाणं गरजेचं आहे. नकळत घरामध्ये एखाद्या सदस्याचा वाईट दिशेने पाऊल पडला, पण शास्त्र आपल्याला काय सांगतंय, कळू नये, नकळत एखाद्याचा वाईट पाऊल पडलं, एखाद्याचं पोरग बिघडलं, किंबहुना एखाद्याची पोरगी बिघडली म्हणजे काय, काहीतरी वेगळा अर्थ त्याचा. आणि मग अशा वेळेस काय करा, समाजाला सांगायच्या भानगडीत पडू नका. कारण एक जण म्हणला, बाबा माझं पोरग सैराट निघालंय. लोक म्हणले तूच गायराट आहे तर पोरग सैराट निघालं म्हणून काय झालं. त्याच्यामुळं हे सांगू नका. आणि मग शास्त्र आपल्या पाठीमाग आहे. शास्त्र आपल्याला काय सांगतं, चुकले ना तुम्ही, चुकू द्या ना, पण चुकले तर काय करा, एकदा झालेली चूक पुन्हा करू नका, मागे झाले पाहू नका. हे जाणीव आहे तुका विठ्ठला विठ्ठला. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्ही समाजाला सांगू नका. आणि ह्या सांगत असताना काय होतं, जर तुम्ही लोकांना सांगितल्या तर त्या ठिकाणी अनर्थ निर्माण होतात. आणि अनर्थ निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति, अनर्थ जन्माला येतात. आणि मग शास्त्र आपल्याला सांगतं, अशीच परिस्थिती काहीतरी निर्माण झाली. जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात आणि काही वाईटही गोष्टी घडतात. पण वाईट गोष्टी माणसानं विसरून जायच्या आणि चांगल्या गोष्टीचा माणसाने स्वीकार करायचा. हे कृष्ण परमात्मा आणि काल्याचं कीर्तन आपल्याला शिकवतं. त्याचप्रमाणे पुढे सांगितलं, तुमचे आत्मवंचना झाली. आता आत्मवंचना म्हणजे काय, एखादा माणूस तुम्हाला बोलला, किंबहुना एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी खालीवर बोलली, मग अशा टायमाला काय करायचं, लगेच गावात येऊन सांगायचं, नाव ते खालच्या गल्लीतला एक माणूस मला बोलला हो, धाकपाक ठेवायची. म्हणले नाही त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू द्या. त्याचा अर्थ असा आहे, जसं माणसाच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात तसे काही वाईट गोष्टी घडतात, तसं देवाच्याही जीवनामध्ये, देवाच्याही चरित्रामध्ये काही गोष्टी बऱ्या घडल्या आणि काही गोष्टी खऱ्या घडल्या. काही गोष्टी योग्य घडल्या तर काही गोष्टी, आता आपण त्या देवाच्या अयोग्य म्हणणे इतके मोठे नाहीत, पण त्या कृष्ण परमात्म्याच्या काय आहेत, लीला आहेत. आता कृष्ण परमात्म्याच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, देवाच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट निर्माण झाली, विठाला विठाला. चांगली गोष्ट काय झाली बरं का टाळकरी मंडळी, देवाच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट झाली, देव राजा झाला. देव राजा झाला, गड्यानो राजाची वेधारा, गड्यानो राजाची वेधारा, कृष्ण सुहासनी बैठला, कृष्ण सुहासनी बैठला, कृष्ण सुहासनी बैठला. आणि
देवाच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट चांगली झाली, कृष्ण परमात्मा आता गोकुळात राहिला नाही तर कुठला राजा झाला? मथुरेचा राजा झाला. आणि मग कृष्ण परमात्मा राजा झाला. आणि एक दिवस असा प्रसंग घडला, या गोकुळात राहणाऱ्या गवळणी, या सर्व गवळणी काय झालं बरं का केशव महाराज, गोकुळामध्ये राहणाऱ्या सर्व गवळणी मथुरेला निघाल्या. कशासाठी निघाल्या? दही, दूध, तूप, लोणी विकण्यासाठी निघाल्या. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटालागी, मथुरे हाटालागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटालागी, मथुरे हाटालागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटालागी, मथुरे हाटालागी. ते देखोनी जगदीश धावला, ते देखोनी जगदीश धावला, कान्हया सर परता, सर परता, नको आरता देऊ, नको आरता देऊ. तुझा संत झाला होळी भरा, तुझा संत झाला होळी भरा. सर परता, नको आरता देऊ, नको आरता देऊ. तुझा संत झाला होळी भरा. गवळणी निघाल्या महाराज. आणि कशा निघाल्या? दुडीवर दुडी गवळण साते निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी साते निघाल्या. गवळण गोरस, गवळण गोरस, गवळण गोरस म्हणून विसरली दुडीवरी, दुडीवरी, दुडीवर दुडी गवळण साते निघाली, दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. आणि डोक्यावर दह्या दुधाचा भार आहे.
बरं, तिथं गोकुळात या मंडळी चाललेले आहेत विकण्यासाठी, पण कृष्ण परमात्म्याने जरा यांची गंमत करायची ठरवली. गंमत कळते का? जरा यांची मजा करायची ठरवली. म्हणून कृष्ण परमात्मा त्या गवळणीला आडवा झाला. आडव्या झाल्यानंतर त्या गवळणीने सांगितलं, हे कृष्णा, सर बाजूला हो. काय म्हटले? कृष्णा, सर सर परता परता हो, बाजूला हो. आता सर बाजूला हो म्हणजे हे सर म्हणजे शाळेतले हायस्कूल मधले सर नाही, हे सर म्हणजे सर पलीकडे हो, आणि सर म्हणजे शिक्षक, ते सर वेगळे. सर बाजूला हो म्हटलं कृष्ण परमात्माला जरा राग आला, कारण सगळे राग त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. त्याला राग आला आणि सगळे राग त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. तुम्ही पहिल्या चालीला म्हटलेला केदार असेल, गोप असेल, भैरव असेल, नटभैरव असेल, अहिर असेल, भीमपलाशी असेल, काफी असेल, बागेश्री असेल, असे हजारो राग आहेत आणि ते सगळे कृष्ण परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. साजन आयोरी साजन आयोरी मोरा आत्मन सुख पायोरी, मोरा आत्मन सुख पायोरी अलबेला साजन आयोरी. बऱ्या पहाटे शास्त्रीय संगीत वेगळं आहे, सुगम संगीत वेगळं आहे, वारकरी भजन वेगळं आहे आणि गाणं वेगळं आहे आणि ओरडणं वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठला. देना भैरव शास्त्रीय संगीत असेल किंवा वारकरी भजन असेल, वारकऱ्याला काही देऊ नका, त्याचा अर्थ काही देऊ नका असं नाही बरं का. भजन नाही केलं ना महाराज, 2 वर्ष आदरणीय साहेब आहेत, 2 वर्ष करोनामध्ये भजन घडलं नाही महाराज. सगळे आमची वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी फार सुकून गेले होते, कारण भजनाचा जो आनंद आहे तो आनंद भगवत प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन म्हणजे वारकऱ्याचं भजन. आणि म्हणून आपला विषय चालला होता, कृष्ण परमात्म्याने अडवलं आणि अडवल्यानंतर हे कृष्णा बाजूला सर, बाजूला सर म्हटलं ते देव म्हटले हे हे हे, ते देव म्हटले कोणाला सर म्हणतेस, तुला माहिती आहे का मी कोण आहे? जरा गीता वाच, ज्ञानेश्वरीचे पारायण कर. गवळणीला सांगितलं. आता त्या गवळणी काय महाराज आपल्या परिसरातल्या पद्धतीतल्या गवळणी नव्हत्या महाराज. त्या एक शेजारची बाई म्हणली, अगं आज गडावरचे बाबा येणार आहेत चल कीर्तनाला. ती म्हणते जाऊ दे बाया, कीर्तन पुढे इथं मोबाईलवरच ऐकत बसते. आणि आपला
परिसर भाग्यवान आहे महाराज. आणि अतिशय या महात्म्यांनी संत वामनभाऊ महाराज, इकडे नगद नारायण महाराजांची परंपरा आहे, पलीकडे भगवानगडाची आहे, त्याच्या खाली तुम्ही गेला तारकेश्वर आहे, पलीकडे देवगड संस्थान आहे. हा सगळा परिसर म्हणजे एका 4-5-10 किलोमीटर गेलं की एक स्थान आहे. इकडे शृंगेरीगड काहीतरी आहे, पण इकडे जामखेडला आता वामनभाऊ महाराजांचा गड आहे. म्हणजे इथली चार्जिंग संपेपर्यंत पुढे चार्जिंग स्टेशन आहे वारकऱ्यांचं. याचा परिणाम असा आहे की एवढी संस्कार क्षमता आपल्या भागामध्ये आहे. आपल्या परिसरामध्ये कीर्तनकाराला कुठलाही येऊ द्या, कीर्तनकाराचं दर्शन घेत असताना कोणी मोकळ्या हाताने घेत नाही. म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगत नाही मी घ्या असं, पण ही पद्धत, हा फॉर्म्युला त्या काळामध्ये या महात्म्यांनी तुम्हाला लावलेले संस्कार आहेत. त्याचं कारण असं आहे, 3 माणसाकडे मोकळ्या हाताने जायचं नाही. त्याच्यामध्ये पहिलं आहे, शास्त्र असं सांगतं, पेशंटकडे चालला, आजारी पेशंट आहे आणि चालले मोकळे, जमत नाही महाराज. सद्गुरू श्री गुरुवर्य बाबा रुबीला जवळजवळ 25 दिवस का 1 महिना, 25 दिवसापेक्षा जास्त होते. रुबीला असताना आम्ही तिथं पहिले 5-6 दिवस तिथंच होतो, नंतर येऊन जाऊन केलं. पूज्य साहेब, आपले डोके साहेब रोज बाबांना डबा घेऊन यायचे, म्हणजे यायचे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम. बरं, आता याच्यातला बारकावा आहे का, तो डबा बाबा खात होते, ते जे बाबा खातील तेच आणायचे. बाबांना जे खायचं ते आणायचे. आणि मग बाकीच्यांना चपाती भाजी वेगवेगळे आयटम वैदी साहेब त्या ठिकाणी करून द्यायच्या, आईसाहेब. आणि बाकीचे सगळे मंडळी त्या ठिकाणी 10-12 डबे यायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पेशंटकडे जात असताना रिक्त हस्ते न जायते. त्याचप्रमाणे एखाद्या सज्जनाचं, साधूचं, महात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल, त्यांना भेटायचं असेल, रिक्त हस्ते न जायते, काहीतरी नेलं पाहिजे, काहीतरी त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेचं दर्शन घ्यायचं असेल, 1 रुपया का व्हायला पण त्यांच्या हातात दिला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 1 रुपया दिला पाहिजे असं नाही. कारण आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, मी आपल्याला सांगत होतो. कृष्ण परमात्म्याला सांगितलं, हे कृष्णा बाजूला हो. त्याने सांगितलं, अगं जरा ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, तुला माहिती नाही का मी कोण आहे. मला असंच बाजूला म्हणते, मी आता कृष्ण राहिलो नाही, मी कोण आहे. बघ जरा भगवद्गीतेमध्ये बघ, 9व्या अध्यायात काय सांगितलंय, गतीर भरता साक्षी निवास शरणम प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. कृष्ण परमात्मा गोपिकांना सांगू लागले, अगं जरा ज्ञानेश्वरीमध्ये बघ, काय ज्ञानोबारायांनी माझं कौतुक केलंय, काय वर्णन केलंय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या तालविल्या सूर्य ताले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालविता. मी जर ठरवलं तरच वृक्षाचं पान हलतंय, मी ठरवलं तर सूर्य उगवतोय, मी प्रभू आहे प्रभू. त्या सगळ्या श्लोकाच्या खालच्या ओव्या तो गोसावी समजता, मी कोण आहे, 10-12 ओव्या वाच. आणि मग ती गवळण म्हणली, कृष्णा ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, उपनिषद सगळ्या ठिकाणी तू कोण आहेस माहिती आहे आम्हाला, पण आम्हाला एवढंच माहिती आहे, तू तुझ्या प्रभुपणाची बढाई आम्हाला सांगू नकोस. तू कोण आहेस आम्हाला माहिती आहे, तू आमच्यासाठी यशोदेचा कृष्ण आहेस. जानत हो प्रभुपणा तेरा सबाई, जानत हो प्रभुपणा तेरा काहे
आणि मग कृष्ण परमात्म्याला गोपिकांनी सांगितलं, आज काय गोपिका ऐकायच्या भावनेमध्ये नाहीत. त्या दुसऱ्या गवळणीने जिच्या डोक्यावर दह्या दुधाचे माठ आहेत तिने सांगितलं, कृष्णा आम्हाला जाऊ दे, पुढं आम्हाला जायचंय. आणि एक लक्षात ठेव, तू एकटा आहेस, आम्ही किती आहेत बघ. त्या बऱ्याच होत्या ना, बरं का, त्या बऱ्याच होत्या. आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिसशी येथे. आम्ही बहुजनी तू एकला. आपल्या गावामध्ये मला वाटतं 25व्या वर्ष ना, अतिशय गोड अशी या ठिकाणी सगळ्यांच्या गावकऱ्याच्या निवेदनामध्ये संत चरित्र कथा 8 दिवस झाली होती. श्रीमद भागवत, रामायण आणि संत कथा या तीनही कथा करत असताना फार आनंद आला होता. आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिसशी येथे. बहुवेळ लगता सासू सासरे कोपतील घरी, कोपतील घरी. सरसर परता, सरसर परता, नको आरुता येऊ, नको आरुता येऊ. कृष्णा तू बाजूला हो, आम्ही भरपूर जणी आहेत. कृष्णाने सांगितलं, हे बघ, मी जर ठरवलं तर हे तुझं दही, दूध, तूप, लोणी हे सुद्धा माझ्या सही शिवाय विकत नाही. आता मात्र गवळणी खवळल्या. म्हटलं, अगं कृष्णा, तू सांगतोस मी प्रभू आहे, मी मालक आहे, मी गोसावी समस्त आहे, आणि मग आता आम्हाला सांग, मालक कुठं चोऱ्या करीत असतो? हा, काय मालक चोऱ्या करत असतो का? मालकाला काय गरज आहे चोरी करायची? आणि चोरी करत असतो तो मालक असतो का? म्हटले कृष्ण परमात्मा जरा थोडे ढिल्ले पडले, थोडस त्यांनी माघार घेतली. देवाने सांगितलं, आता ही काय नेमकी, आता आपल्या अनेक फायली आहेत, अनेक फायली आहेत, आता ही नेमकी कोणती फाईल ओपन करते काय माहिती. असा धाकच असतो ना ते. आता या बाबाच्या फायली बऱ्याच आहेत. त्या फायली काही जनाबाई महाराजांनी ओपन केल्या. जनाबाई महाराजांनी कमरेला पदर खोलायला सांगितलं, देवा सिस्टीमवाले, सांगितलं आवाज द्या, सांगितलं, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला बहुमान वाढविला, तुळशीवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला.
देवा, या बाबाच्या अनेक फायली आहेत आणि चोरट्याचा बहुमान वाढविला. किती मान वाढवला चोरट्याचा? हा चोरटा कोण? कोणाला चोरटा म्हणायचं? कोणाला चोरटा म्हणायचं महाराज? हो महाराज, मला सांगा, चोरटा कोणाला म्हणायचं? हा, असं झालंय. गायक कोणाला म्हणायचं? बोला बोला बोला. हा, गायक कोणाला म्हणायचं? जो गातो तो गायक, जो वाजवतो तो वादक. तसं चोरटा कोणाला म्हणायचं? जो चोरी करतो त्याला काय म्हणायचं? चोरटा. असा अट्टल चोरटा. पण त्याचाही या बाबाने काय केलं? बहुमान वाढविला. किती मान वाढवला? राम अवतारामध्ये त्यांच्या शब्दाच्या पुढे देवालाही जाता आलं नाही, एवढा मान वाढवला. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून किती वेळ राहिला मला सांगा बरं? अर्धा तास. आता आप्पा म्हणलेले दिवसच आपला आहे. आता आपला दिवस, कारण काही भुका लागलेल्या आहेत. ज्यावेळेस पोटामध्ये कावळ्यांची कबड्डी, क्रिकेट, खो खो चालू होईल त्यावेळेस माणसं म्हणत असतात, खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सूर. आणि म्हणून एक छोटासा, एक 1.5 मिनिटातला प्रसंग सांगतो, माझ्या विषयाकडे येतो. चोरट्याचा बहुमान वाढविला. कसा वाढवला त्याच्यासाठी मला बोलू द्या. ऐका, तिकडे बघा, तुम्ही पण ऐका, आता काय देऊ नका, ऐका. चोरट्याचा बहुमान किती वाढवला? असा मान वाढवला. राम अवतारामध्ये युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये लखन भैया त्यांच्या बाणानं समोर असलेल्या इंद्रजिताचं शिर धडा वेगळं झालं. धड एकीकडे पडलं, हात एकीकडे पडला, आणि ते जे धड आहे आणि ते जे मुंडकं आहे ते मुंडकं जाऊन पडलं त्याच्या पत्नीच्या महालाच्या समोर. हातही जाऊन पडला. त्या हाताने एक पत्र लिहिलं. ते मुंडकं इतिहासातला पहिला प्रसंग आहे की धड नसलेलं जे इथून वरचं मुंडकं आहे ते बोलत होतं आणि धड युद्धभूमीवर पडलेलं होतं. राम रावणाचं युद्ध आहे आणि त्या ठिकाणी युद्ध करत असताना ते धड असं बोलत होतं. त्या आपल्या पत्नीला सांगत होतं. तिने सांगितलं, पती हे कोणी केलं? तिने सांगितलं, हे युद्धामध्ये लक्ष्मणाचा मला बाण लागला आणि आता ही माझी परिस्थिती झाली. पण तू एक काम कर, हे माझं जे शिर आहे ते घेऊन तिथं जा, धडापाशी ठेव आणि मग माझे त्या ठिकाणी सर्व काही संस्कार पूर्ण कर. तिने सांगितलं, हे युद्ध चालू आहे, तुम्ही युद्धाला जाणार आहात, हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी माझ्या बापाला तुमच्या मदतीसाठी बोलवलं असतं. बरोबर आहे? ऐकताय ना तुम्ही? हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना, मी माझ्या बापाला बोलवलं असतं, मी माझ्या बापाला बोलून घेतलं असतं तुमच्या मदतीसाठी. ते म्हणले, हे तर तुझ्या बापानेच सगळा प्रताप केला, त्यांना काय मदतीला बोल? ते कसं? मग त्यांनी सांगितलं, ज्यांनी मला मारलं आहे ते लक्ष्मण हे आधीच्या जन्मीचे तुझे बापच आहेत, तुझे पिता आहेत. आणि मग तिथं आल्यानंतर ती पतिव्रता स्त्री आहे. पतिव्रते जैसा भ्रता प्रमाण, किंवा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता आपल्या नवऱ्याचं शिर घेतलेलं आहे आणि युद्धभूमीवर ती चालत आली आणि त्या ठिकाणी ती बोलतच आली आणि देवाला भांडतच आली आणि देवाला सांगितलं, देवा माझा पती राक्षस आहे, तुम्ही त्याला मारलं, पण मला वैधव्य प्राप्त झालं त्याचं काय? जाब विचारला देवाला. आणि मग देवाला त्या ठिकाणी सांगितलं, हे मारलंय ते दुसरं तिसरं कोणी नसून हा माझा बापच आहे. आणि हे जेव्हा लक्ष्मणाला कळालं त्यावेळेस लक्ष्मणजी भूमीवर गडबडा मिळू लागले. काय माझ्या हाताने झालं? माझ्या हाताने जर मी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला असेल, तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं असेल,
तर किती मोठं पाप माझ्याकडून झालं, आता काय करायचं. लखनजी रडायला लागले, गडबडा लोळायला लागले आणि राम प्रभू गप्प बसले. असं नाही, कारण ते आताचे राम नव्हते, कारण ते होते त्रेतायुगातले राम होते. रामप्रभू त्या ठिकाणी रडायला लागले. रामप्रभूच्याही डोळ्यात पाणी आलं आणि रामप्रभूने असं ठरवलं, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, या सृष्टीवर नियंत्रण माझं आहे. मी ठरवलं तर आता मी याला पुन्हा जिवंत करू शकतो. संजीवनी मंत्राचा प्रयोग मी करू शकतो, काळजी करू नकोस. आणि रामप्रभूने आसन लावलं, ध्यान मुद्रेमध्ये बसले. पण आता बाकीच्या राक्षस मंडळींना संकट निर्माण झालं. त्यांना वाटलं की म्हटले, देवा, आता जर हे मेल्यानं जर पुन्हा जिवंत झालं तर हे कशानेच मारणार नाही. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. आणि मग आता याला जिवंत होऊ द्यायचं नाही, याच्यासाठीच आपला अवतार आहे. आणि सर्व मंडळीने प्रयत्न केले, पण काही देव कोणाचं ऐकायला तयार नाहीत. आणि मग सगळ्यांमध्ये शहाण्या माणसाला, जे शहाणे म्हणून तुकोबारायांनी, नामदेवरायांनी ज्यांना शहाणं म्हणून संबोधित केलं, अशा महात्म्यांना समोर पाठवलं. त्यांचं नाव आहे केळिया माझी हनुम्या शहाणा. आणि त्यांना पुढे पाठवलं. म्हणले, आता तुम्ही काहीतरी युक्ती करा. आणि युक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे हनुमंतराय, बुद्धिमता वरिष्ठम. त्यांनी अशी युक्ती केली. रामप्रभूच्या समोर गेले, प्रभू रामचंद्रांना पहिलं दंडवत केलं. सांगितलं, देवा, तुम्ही इंद्रजिताला जिवंत करणार आहेत, याचंही आम्हाला दुःख नाही. कायदा तुमचा आहे, व्यवस्था तुमची आहे, सरकार तुमचं आहे. कुठं ईडी पाठवायची, कुठं काय करायचं, हे सगळं तुमच्याकडे आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याचं काही मत नाही. रोजगार हमी नेमे, तुम्ही नेमे, आम्ही वगैरे त्याचा अर्थ चालू दे म्हटले. पण आमचं म्हणणं असं आहे, आपली राज्य घटना काय आहे, काय राज्य घटना आहे आपली, आपलं काय ठरलेलं आहे ते एकदा पहा. तुम्ही जरी ठरवलं तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागायचं नाही, असं ठरलेलं आहे. म्हटले, काय आहे. आणि मग हनुमंतराय म्हटले, गुरुने बंडा तात्या कराडकर फार मजेशीर हा प्रसंग सांगत असतात. जुनी मोठी वक्ती त्यांची वाणीच त्या ठिकाणी अगदी पिकलेली वाणी असते. आणि मग हा प्रसंग सांगत असताना हनुमंतरायांनी सांगितलं, युक्तिवादाने चिंतन करत असताना ते म्हटले, प्रभू रामचंद्राला मारुतीराया म्हटले, देवा, तुम्ही भावार्थ रामायणाचं किंवा वाल्मिकी रामायणाचं एखादं पारायण केलंय का. म्हटले, रामप्रभूला. म्हटले, झालं काय. म्हटले, तुम्ही एकदा पहा, रामायण उघडा आणि एकदा पहा की या प्रसंगामध्ये वाल्मिक ऋषीने काय लिहून ठेवलं. मग त्यांनी पाहिलं. मग एकनाथ महाराजांच्या ओव्या आहेत. काय काय लिहिलंय. लक्ष्मणाच्या हाताने वध होईल, पतिव्रता असलेली त्यांची पत्नी येईल, ती आल्यानंतर जात विचारेल, हा आपलाच मुलगा आहे पूर्वजन्मीचा, हे माहिती होईल. पण पुढे इंद्रजिताला उठवलं असं वाल्मिक ऋषीने लिहिलं नाही. मग आता हे तुम्ही मनाने कारभार करू, याला म्हणायचं चोरट्याचा बहुमान वाढविला. वाल्मिक ऋषीच्या पुढं देवाला एक शब्द जाता आलं नाही, त्याला म्हणायचं चोरट्याचा बहुमान वाढविला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून गरुडाने सांगू लागल्या कृष्ण परमात्म्याला, कृष्णा, तू म्हणतोस ना मी मालक आहे, मी प्रभू आहे. आणि प्रभू मालक कुठं चोरी करत असतो का. अरे तू आता आमच्या समोर काय करत होतास. अभंगाचं पहिलं चरण. चुरा चुरा कर माखन खा.
चुरा चुरा कर माखन खाया गवळणी त्याला आठवण करून देऊ लागल्या. देवा आत्ता आत्ता आमच्या समोर. कारण काय होतं बघा, कधी कधी काही मंडळी शहरामध्ये राहायला असतात, लग्न झालं नवीन, आणि ती लग्न झालेली नवी नवरी गावाकडे आली. गावाकडच्या एका म्हाताऱ्या आजीबाई कशी बसली, बसल्यानंतर ती सांगू लागली. आजी म्हणली, अगं पोरं सोरं बरे आहेत का? ती म्हणते हो बरे आहेत. आणि मग ती आपल्या नवऱ्याच्या बढाया सांगू लागली. म्हटली आजीबाई, आमचे हे ना त्यांना ना हे ना आवडत नाही, आमच्या त्यांना ना ते आवडत नाही, आमचे ते ना फार असे आहेत, आमचे हे ना फार तसे आहेत. म्हातारी गप बसली म्हणली, तुझे हे असेल तसे म्हणतो, तो एवढा होता, भोंगडा होता, तशी मी त्याला पाहतो. त्याचा अर्थ असा आहे, चुरा चुरा बढाया मारायच्या नाहीत. आणि मग त्या गवळणी सांगू लागल्या, अरे देवा, आमच्या समोर तू काय करत होतास? चुरून चुरून लोणी खात होतास. माखन खाया गवळण कानंद कोर कन्हैया. आणि शेवटी मात्र देव आता तडजोडीच्या भानगडीमध्ये आले. एक फाईल ओपन झाली, 2 फाईली ओपन झाल्या. देवाला वाटलं आता फार आपली त्या ठिकाणी काही हे व्हायला नको. देव म्हटले, जाऊ द्या, द्या सोडून, तुम्ही मी काय 2 आहेत का? असं कुठं असतंय का? देवाने आता तडजोड करायची ठरवल्यानंतर त्या गवळणी सांगितलं, देवा एवढंच नाही, तू चोरी करतोस म्हणून तुझ्या आईने तुला एकदा उखडाला बांधलं होतं. औरवात सुन उखर सुगला बांधलिया तू उभारा, काही बड़ाई दिखावत मोहे जानत हो प्रभोपना तेरा सब हे. आणि पुन्हा हातामध्ये काठी घेऊन वृंदावन निधीवन या सर्व वनामध्ये हाईक हो असं करत करत तू काय करत होतास? फिरत बघा बघा गौराच्या सगळ्यांनी वर करा. महिला पुरुष आबाल गोपाल कृष्णाच्या मंदिरासमोर बसलेले भटे घरी राहिलेले सगळ्यांनी हात वर करा. तिकडे ओट्यावरच्या मावशी हात वर करा, मला इथं दिसतात तुम्ही. मागचे उभोबार खुनाई
गोपाल कृष्ण भगवान की. पुरुषांचा आवाज आला पण महिला मंडळीचा काय आवाज येत नाही का? या महिन्यातला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला नाही का? महाराज फार चांगली योजना सुरू केली, लाडकी बहीण योजना केली, त्याबद्दल सरकारचा आभार. पण आता मेवण्याचाही थोडा विचार करायला पाहिजे. आता यांना 1,500 आहेत, निदान मेवण्याला 1100 का महिना द्यायला पाहिजे. असू द्या. त्या ठिकाणी काही बराई दिखावत नाही, जानत हो प्रभूपणा तेरा सबहे. झालं कीर्तन काल्याचं. 10 मिनिटामध्ये कृष्णलीला पाहायच्या आपण या ठिकाणी थांबायचं आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की अभंगाचा भाव आपण त्या ठिकाणी पाहिला. काल्याचं कीर्तन म्हटलं की इतर काही बोलण्याच्या ऐवजी काय बोलायचं? चरित्र ते उच्चारावे. सगळ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या चाली आहेत. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, तारू भव सागरीचे. उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी. काय चरित्र कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलं महाराज. तर अनेक पद्धतीचं चरित्र केलं महाराज. हा बाबा जन्माला येण्याच्या आधी ज्याचं चरित्र सुरू झालं त्याचं नाव आहे कृष्ण. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याने चरित्र करत असताना जन्माला येण्याच्या आधी प्रसंग असा झाला. आता धावत्या वेगात सांगायचं म्हटल्यावर वसुदेव देवकीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आकाशवाणी वरात चालू होती. वरातीतच आकाशवाणी झाल्या. तर हे नेहमी ऐकता म्हणूनच एवढा विषय मागे ठेवला, कारण अभंगाचा भाव मला पूर्ण सांगायचं लक्षात होता. आणि मग लग्न झालं, वरातीमध्ये आकाशवाणी झाली, काल्याचे कीर्तन महाराज लोकांच्या पाठ झाले. पण एवढे साहेब यांच्या लक्षात राहत नाही हे उपकार म्हणायचं. असू दे. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आकाशवाणी झाली. हिच्या पोटी 8वा येणारा तुझा शत्रू असेल, तुला मारेल. 8 मारणार आहेत कंसराजाने पहिल्यापासूनच सुरुवात केली. पण त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमद भागवतामध्ये हे सर्व भजन फार गोड ऐकायला, पाहायला, श्रवण करायला मिळत असतं. त्या ठिकाणी नारायण नारायण हेच आम्हा पारायण. नारद महर्षी, लोक म्हणतात कळीचा नारद मुनी. कळीचा नारद मुनी नसतो. काहीतरी आपलं उचलायची जी बाणी लावायची टाळ्याला, असं करून जमत नसतं. कळीचा नारद नाही. नारद शब्दाचा अर्थ आहे नारद. ज्यांनी केलेली युक्ती कधीच रद्द होत नाही त्यांना म्हणायचं नारद. नारद महर्षी. आता काही शब्दाचे अर्थ त्या शब्दातच दडलेले असतात. आता सासू शब्द आहे. सासू कीर्तनाला आलेल्या सगळ्या धरून सासू शब्द आहे.
सासू शब्दाचा अर्थ काय आहे? सा सु, सारख्या सूचना. जी घरात सारख्या सूचना देत राहते तिला काय म्हणायचं? सासू. आणि सु न, सूचना न ऐकणे. सूचना ऐकायच्याच नाही, तू किती सांग. सु न. नंद. ननंद शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्या मातकुळीतली सोडून. ननंद शब्दाचा अर्थ काय आहे? नांदून न देणारी. नंद. सगळ्या नाही, कीर्तनाला आल्या त्या सगळ्या चांगल्या आहेत बिचारा. आणि मग दुसरा शब्द आहे सासरा. सासरा. सासरा शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याला नाही घरात आसरा तो सासरा. नवरा. त्याच्यात पदही आहेत, आता ते स्वतंत्र चिंतन आहे. सासू म्हणजे घरातली मुख्यमंत्री आहे. सासू म्हणजे मुख्यमंत्री. आणि थोरली सून घरातली कॅबिनेट मंत्री. मधली सून राज्यमंत्री. आणि सगळ्यात लहानी सून म्हणजे 6 वर्षासाठी निलंबित केलेला मतदार. तिने बोलायचं नाही, तिने बंड करायचं नाही, तिची भाषा चालणार नाही. हा. सासरा कोण आहे? तर सासरा म्हणजे घरातला पालकमंत्री. नवरा अन्न व खाद्य विभाग मंत्री. आणि दीर. दीर कोण असतो? कारण तो फार शिकलेला असतो पण नोकरी लागत नाही, मग तो म्हशी सांभाळायला असतो, म्हणून त्याच्याकडे पद द्यायचं पशुसंवर्धन मंत्री. आणि असे पद आहेत. ननंद कोण आहे? तर ननंदेकडे पद द्यायचं परराष्ट्र मंत्री, कारण ती आपल्या गावातून दुसरीकडे जाणार आहे. असू द्या. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी काय चरित्र केलं कृष्ण परमात्म्याने. आकाशवाणी झाली, एक मारायचा. नारदांनी सांगितलं, अरे 8वा आताच कशाला पाप करतोस? आणि मग 8वा मारायचं म्हटल्यावर त्या ठिकाणी झाले 6 झाले, 7 झाले. आणि मग शेवटी रोहिणी उदरी घातीला नेऊन वगैरे वगैरे सर्व काही चिंतन. देव कृष्ण परमात्मा गोकुळ अष्टमीच्या दिवशी जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला. 12 वर्षाची मूर्ती आहे. यशोदेने देवकी मातेने सांगितलं, कृष्णा याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे अमुक ग्रंथ केले. देवा. देव लहान झाले. लहान झाल्यानंतर पाठीमध्ये उचलून घेतलं. पण वसुदेव देवाने सांगितलं, देवा तू पाहिलंस का? आमच्या हातात पायात बेड्या आहेत, आता तुला घेऊन कसं जायचं? कृष्णाने सांगितलं, तुम्हाला माझ्या मामाची भीती वाटते ना, कंस राजाची, माझ्या मामाची भीती वाटते ना, एक काम करा, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोळाला माया बदली तेथे देवी मजानी थे नंदाच्या घराला मजने गोळाला. पण आता तिथं जेव्हा देवानं वसुदेवांच्या कानात सांगितलं, आपल्या बाबाच्या कानात सांगितलं, तेव्हा असा भीमपलाशी गायची देवाला काय संधी मिळाली नाही. देवाने कानात सांगितलं, पप्पाच्या बाबांच्या कानात सांगितलं. काय सांगितलं? बाबा तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही काय करा, मला गोकुळाला घेऊन जा. त्यांनी सांगितलं, माझ्या हातात पायात पाहिलं का? पण त्या ठिकाणी काय झालं महाराज, जेव्हा देवाला स्पर्श केला, बर का, जेव्हा देवाला स्पर्श केला, आपोआप बेड्या तुटती शृंखला. आपोआप बेड्या तुटती शृंखला. बंधाच्या अरगळा कुलपे तोडे, बंधाच्या अरगळा कुलपे तोडले. आपोआप बेड्या तुटती शृंखला. काय झालं आता? पटक्यावाले बाबा झोपले का काय?
झोपणार का? मला झोपलेले माणसं आवडतात. मला सांगा, आपोआप बेड्या तुटती शृंखला. आता तुम्हाला विचारायचंय मला, जुन्या काळामध्ये घरात चोर येऊ नयेत म्हणून आणि सुरक्षेसाठी दरवाजाच्या पाठीमागे एक, त्याला काय म्हणतात, आगड. तो शब्द आहे. बंधाच्या आरगळा कुलपे तोंडे. बंद, आरगळ, कुलप सगळं तुटलं. आता ज्याच्या कुलपाच्या चावीचा जो मालक आहे त्याच्या पुढे काय राहील महाराज? आणि शेवटी गोकुळात घेऊन आले. गोकुळीच्या सुखा अंतर्भार नाही लेखा माया रडायला लागली. माया घेऊन आले, ती हातातून सुटले. तिने सांगितलं, कंसा तुझं लागे वधे उपदला मजाने. शेवटी टेन्शन आलं. मामाने एक 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 काग वगैरे ठार मारले बाळपणी. आणि एक महिला मेंबर त्या ठिकाणी उपस्थित होती. तिचं काय नाव? पुतना काकू, पुतना मावशी. पुतना मावशी होती. हा द्वारका का सांगा काय नाव तिचं? हा पुतना मावशी. आणि मग ती पुतना मावशी कधीच कीर्तनाला येत नाही, कधीच कीर्तनाला येत नाही, म्हणूनच तिचं नाव पुतना मावशी. आणि मग ती म्हटली, दादा काळजी करू नकोस. त्याच्या आधी एक पुरुष मेंबर, त्यांची ही कथा आहे. महाबळ भट्ट त्या ठिकाणी महाबळ भट्टाचा शेवटी कृष्ण परमात्म्याने गोकुळात लहानचं मोठं होत असताना अनेक घोड्या केल्या. दोन पद्धतीचं चरित्र केलं. पहिलं चरित्र केलं रांगता, हे नशे चरित्र केले नारायणे. आणि पहिलं चरित्र केलं रांगता, आणि दुसरं चरित्र केलं गोधने राखीत आहे. आता रांगता कोणतं चरित्र केलं आणि गोधने राखीता कोणतं केलं, एवढा मुद्दा पाहायचा, थांबायचं. कारण आता लाईटही गेलेली आहे, वेळही झालेली आहे. एवढा एक मुद्दा आपल्याला पाहिले का? नाही ना. आणि मग त्या ठिकाणी लाईट आली म्हणजे लाईट महाराज हे कसं, हे सगळी पारमार्थिक कार्य आहे, त्याच्यामुळे बरं झालं लवकर आले. नाही तर लोक म्हणले असते, बघा महाराजाच्या कीर्तनाला कंटाळून लाईट सुद्धा गेली. असं नाही. काय चाललंय? हे आमचे नावकरीच आहेत हरिभाऊ महाराज, आहे का ना? कपट्या महाबळ भटा दिले पिढे दान, शोषिली पुतना विषय बाजू आली स्तन. ही दुसरी कथा. तिसरी कथा, उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन. या गवळणीचं वैशिष्ट्य असं आहे, एका कडव्यात 4 कथा आहेत आणि शेवटीच्या एका कडव्यात एकच कथा आहे. बघा आता हे चरित्र केलं रांगत असताना. रांगत असताना या बाबाने काय चरित्र केलं? कपट्या महाबळ भटा दिले पिढे दान, किंवा काग वगैरे ठा मारिले बाळपणी, किंवा गर्गाचार्यांचा उद्धार असेल, अशा अनेक पद्धतीचं चरित्र केलं. आणि दुसरं चरित्र कृष्ण परमात्म्याने केलं ते गोधनी राखीत आहे. गोधनी राखीताने काय चरित्र केलं? तर त्या ठिकाणी गिरी गोवर्धन येणे उचलेला, कालिया महासर्पनाथोनी आणीला, जडत बनवावो मुखेची प्राशिला, गिळिता अगासुर चिरुनी सांडिला. ऐसा कोळणी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. याच्या काही 4 कथा आहेत. गिरी गोवर्धन उचलीला, कालिया महासर्पनाथून हानीला, त्याच्यानंतर जळत वनवाव मुखेची प्राशला, ही एक स्वतंत्र कथा आहे. आणि गिळिता अगासुर चिरुनी, अगासुराचा उद्धार. पुढे पहा, आता एकच कथा आहे. अनिक एकयने नवलाव केला, अनिक एकयने नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला, काला वाटिता विधाता ठकविला, भाग निहिता
लिहिता तो वत्स गोळ घेऊन गेला, भाग लिहिता तो वत्स गोळ घेऊन गेला, तैसाची आपण तेथीचा उठेला, तैसाची आपण तेथीचा उठेला, ऐसा लागल्या माया सूत्रधारी. हे आहे म्हणजे ही एकच कथा आहे. ती कोणती? काला वाटिता विधाता ठरविला. हा बाबा असा आहे, याने महाराज पोटच्या पोराला काला दिला नाही. पोटचं पोर म्हणजे ब्रह्मदेव कोण आहेत? उपमा द्यावी कवने अंगार, उपमा द्यावी कवने अंगार, चरणी जन्मारी पै गंगा, चरणी जन्मली पै गंगा, 16 सहस्र रमा संभोगा, 16 सहस्र रमा संभोगा, नित्य न पुरती कामिनी, बरवा बरवा केशवराज बरवा. या अभंगातलं चरण आहे, आता मला ते आठवत नाही. उपमा द्यावी कवने अंगा त्याच्या पुढचा आहे. नाभी जन्म, नाभी जन्म चतुरानना, त्याचा आधीचं चरण काय आहे? जग हे वाखानी मदना ते लेकर तयाचे, कमळा विलासली पायी अर्थ तुळशीचे ठाई, ब्रह्मादिका अवसरो नाही तो यशोदेव सत्ता. आणि म्हणून बघा बघा, ऐका ऐका ऐका, कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी अनेक लीला केल्या, आणि लीला केल्यानंतर यशोदेने सांगितलं, कृष्णा आता तू गोकुळात राहायचं नाही. कारण गोकुळच्या गवळणी यशोदेकडे तक्रार करायच्या, यशोदे यशोदे काय तक्रार करायच्या? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. 1-2 मिनिटात संपायचं आहे. आता याच्यामध्ये असं आहे, परंपरेची चाल अशी आहे, ते आता आठवत नाही, परंपरेची चाल थोडी वेगळी आहे, पण याच्यामध्ये मी मालकंस चंद्रकंस मिक्स केलेला आहे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का. दुसरी कडून सांगू लागली, परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरात वाट फोडीला कोणी राहावे का जावे. कृष्णा आता आम्ही गोकुळात राहणार नाही. यशोदा म्हणायची, 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या घेतलं. अगं तुम्ही ढालगाचा आहात, माझा कृष्ण तसा नाही. माझा काना कसा आहे? सावळा ग चिमणा माझा. महाराज, गुन्हेगाराची आई कधीच मान्य करत नाही माझा मुलगा गुन्हेगार आहे. पण महाराज, जगाचा मालक कृष्ण परमात्म्याच्या आईने देखील मान्य केलं नाही. गवळणी गाराने करायची आणि यशोदाबाई म्हणायची, अगं माझा कृष्ण तसा नाही, माझा कसा आहे? सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळ राजा. आता एकदा महिला मंडळी सगळे माग म्हणतात का? नाही मानल्या तर तुम्हाला दंड द्यावा लागेल. म्हणा बघा, आवाज कसा आहे तुमचा, ऐकू द्या. म्हणा, सगळे म्हणणार का? सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळ राजा, तुम्ही 12 घरच्या 12 गवळ्याच्या दारी, तुम्ही 12 घरच्या 12 गवळ्याच्या दारी.
म्हटलं उद्या जाई राणा सवे घेऊन गेल बोधना झाली आता वेळ म्हणते कामसारुनी सकळ मिळवणी अवघे गोपाळ शिदोऱ्या आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे गोपाळ बसले. जो काला वामन भाऊ महाराज भानुदास महाराजांनी वैरागी मूर्ती यांनी केला, ब्रह्मलीन सद्गुरु जोग महाराजांनी तोच काला आपण करायचा. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. झालेली सेवा कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरु गहिनीनाथांच्या चरणी अर्पण करतो. आणि आपण सर्वांनी अशी प्रार्थना करायची आहे, त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, मातावळी गावातील सर्व जबाबदार नागरिक, श्रोते, सज्जन, भाविक आणि विशेष या ठिकाणी पुण्यावरून आलेले आमचे साहेब आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मेहुणे आहेत, ते आता आतमध्ये असतील किंवा गेले असतील. सर्व काही मंडळींना धन्यवाद. प्रसाद बनवणाऱ्या मंडळीसाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. ह्या मंडळीचे खरे उपकार आहेत ते त्यांना वाटत नाहीत, पण प्रसाद बनवणं ही सगळ्यात कौशल्याचं काम आहे. आणि प्रसाद बनवणाऱ्या माणसाला पुढच्या जन्मामध्ये कधीही अन्न कमी पडत नाही. अन्नाची आणि अन्नपूर्णेची कृपा त्यांच्यावर राहते. ही अशीच सेवा दरवर्षी करत चला. आपला हा परंपरेचा कार्यक्रम आहे. दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि फक्त सहभागीच होऊ नका, तर याच्यासाठी काय लागेल ते वर्गणीही देत चला. बरीच कारण असं आहे, पारमार्थिक जीवन जगत असताना आपल्या खिशामध्ये 100 रुपये आहेत. 10 रुपये धर्म कार्याला हिंदू म्हणून जन्माला आलेल्या हिंदुस्थानमध्ये आपल्या हिंदू धर्माचं एकच व्यासपीठ आता सध्याच्या काळामध्ये जिवंत आहे, आणि ते व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदाय. अनेक जिहादी आणि अनेक वेगळ्या विचाराची मंडळी आपल्या हिंदू धर्मावर वेगळ्या पद्धतीचा पगडा टाकायचा प्रयत्न करतात, आपल्या मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या मुलीने आपल्या वागण्याने आपल्या बापाची मान उंचावली नाही तरी चालेल, पण कमीत कमी ज्या बापाला 50 वर्ष गावच्या वेशीमधून छाती काढून आणि मान वर करून चालायची सवय आहे, त्या बापाला किमान गावाच्या नजरेत मान खाली घालायची वेळ आणू नका, एवढी प्रार्थना. आणि म्हणून या गावातील सर्व तरुण मंडळींना, महिला मंडळीला, पुरुष मंडळीला धन्यवाद देतो. यथाशक्ती या कार्यक्रमासाठी वार्षिक सप्ताहाला जसं देता तसं याही सप्ताहाला देत चला. आणि हा 1 दिवसाचा कार्यक्रम देखणा आणि सुंदर करायचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर ना तेरा सबही फेरत बनावना गौलाच्या रावत कहे तुकया बंधो लकड़ी लेले हाथ काहे बड़ाई दिखावत मोहे जानत हो प्रभुपणा तेरा सबही विठ्ठल जय जय.